तर मागच्या भागात आपण पाहिले की संदीपच्या मागे कोळकीचा चेहरा उभा होता. तो पुढे आला आणि कोयलचे डोळे विस्फारले. मिस्टर विवान, तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले आणि त्या आवाजाने सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे वळलं. परी त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाकडे बघत थक्क झाली होती. त्याचा देखणा चेहरा, त्याच्या तीक्ष्ण नजरा, सगळं काही प्रभावी होतं. पण कोयलच्या मनात भीतीने घर केलं. तो आता काय करणार हा प्रश्न तिच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत राहिला. विवानही तिला पाहून क्षणभर थांबला. खूप दिवसांनी दडवून ठेवलेल्या भावना पुन्हा जाग्या झाल्या होत्या. तो स्वतःला तिच्या जीवनातील तिसरा माणूस बनवू इच्छित नव्हता, पण ती पुन्हा समोर आल्यावर जुन्या जखमेचे पडदे उघडले गेले. त्याला अजूनही ती रात्र आठवत होती, शाळेच्या निरोप समारंभाची. त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. संदीप तिला जवळ ओढत होता आणि कोयल त्याला थांबवत नव्हती. त्या क्षणी विवानचं हृदय तुटलं होतं. तो घरात जाऊन बाथरूममध्ये स्वतःला बंद करून अख्खी रात्र रडत राहिला. 15 दिवस तो जगापासून तुटून गेला होता, डू नॉट डिस्टर्ब मोडमध्ये. त्याच्या आईवडिलांना त्याचं हे मौन असह्य झालं. त्याचा जवळचा मित्र अभि त्याच्याशी बोलायला आला. विवाने त्याच्यासमोर मन मोकळं केलं. अभि म्हणाला, चिकू, प्रेम ही मागून मिळणारी गोष्ट नाही. तिला तू आवडत नाही, तिचं मन दुसऱ्याकडे होतं. ते स्वीकार आणि पुढे चल. जर खरंच तिच्यावर प्रेम करत असशील तर तिच्या आनंदासाठी प्रार्थना कर. अभिच्या शब्दांनी विवान थोडा शांत झाला होता. पण आज कोयल पुन्हा समोर आल्यावर त्याच्या सगळ्या भावना पुन्हा उफाडून आल्या होत्या. अभिने एका आठवड्याची सहल आखली होती. विवानचं मन आणि विचारसरणी बदलावी म्हणून त्याने त्याला शहराबाहेर घेऊन गेला. त्या सहलीनंतर विवान हळूहळू तिच्या मनातील दुःखातून सावरू लागला आणि एक नवीन, अधिक मजबूत व्यक्ती म्हणून घडू लागला. तो पुन्हा त्याच्या कामाच्या मूडमध्ये आला आणि ठरलेल्या वेळेत प्रोजेक्ट पूर्ण केला. नशिबाने त्यांच्या प्रोजेक्टला सर्वाधिक गुण मिळाले आणि लेक्चरर मेरी यांनीही त्यांचे भरभरून कौतुक केले. मेरी म्हणाली की हा प्रोजेक्ट पुढे विकसित करून एक मोठं, सर्वत्र वापरलं जाणारं ॲप्लिकेशन बनू शकतो. तिच्या प्रेरणादायी शब्दांनी विवानच्या मनात एक स्वप्न जागं झालं, स्वतःचं IT स्टार्टअप सुरू करण्याचं. पण पुढची 2 वर्ष त्यांच्यासाठी अत्यंत कठीण ठरली. सुरुवातीच्या काळात कंपनीला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. अभि कंपनीचा मॅनेजर होता, जो लहान प्रोजेक्ट्स आणण्यासाठी झटत होता, कारण मोठं ॲप्लिकेशन विकसित करण्यासाठी आवश्यक निधी नव्हता. विवानने त्याची सर्व साठवलेली कमाई कंपनीसाठी खर्च केली होती. कंपनीतील कर्मचारी संख्या कमी होत गेली आणि त्यामुळे मोठा ताण निर्माण झाला. त्याने त्यांच्या मित्रमैत्रिणींना कंपनीत सामील होण्यासाठी विनंती केली, पण प्रत्येकाच्या घरच्या जबाबदाऱ्या आणि आर्थिक अडचणींमुळे कोणीही येऊ शकलं नाही. तो त्यांना दोष देऊ शकत नव्हता, कारण कंपनी त्यांना दरमहा लाखोंमध्ये पगार देऊ शकत नव्हती. विवान केवळ 10,000 रुपयांचा पगार देऊ शकत होता. नवीन फ्रेशर्स येत, काही दिवस काम करत आणि नंतर चांगल्या पगारासाठी इतर कंपन्यांमध्ये निघून जात. काळाने त्याची सहनशक्ती आजमावली आणि शेवटी विवानने हार मानली. त्याने ठरवलं कंपनी बंद करायची, कारण तो त्याच्या जिवलग मित्र अभिला आणि इतर सहकाऱ्यांना आपल्यासोबत खाली ओढू इच्छित नव्हता. त्याला असं वाटलं की त्याची सगळी स्वप्न तुटली, चुरगाळली गेली. विवानची आई मेघाने त्याच्यासाठी आपले सर्व दागिने तारण ठेवून साठवलेली सर्व बचत संपवली होती. त्यामुळे विवानला त्याच्या आईवडिलांकडे आणखी काही मागायचं धाडस होत नव्हतं. लोकांनीही त्याचा संपर्क टाळायला सुरुवात केली होती. कदाचित त्याने आर्थिक मदतीसाठी मागणी करेल या भीतीने. त्याचे वडील त्याला भावनिक आधार देत होते. त्यांनी आर्थिक मदतीची ऑफरही दिली, पण विवानने ती ठामपणे नाकारली. मी माझ्या आईवडिलांना पुन्हा त्रास देऊ शकत नाही, असं तो स्वतःशीच म्हणाला. आता त्याच्या मनात भीती आणि असुरक्षिततेचं सावट दाटलं होतं. मी पुढे त्यांची काळजी घेऊ शकेन का या प्रश्नाचं उत्तर त्यालाही सापडत नव्हतं. एका रात्री तो रस्त्यावर चालत होता, मनात असह्य वेदना आणि पोटात भूक. अचानक फुटपाथवरून येणाऱ्या गरमागरम पदार्थांच्या सुगंधाने त्याचं पोट कुरकुरू लागलं. त्याने हात खिशात घातला, काही रुपये आहे का ते पाहण्यासाठी, पण त्याच्या हाताला एकही नाणी सापडली नाहीत. तो हलकेच हसला आपल्या नशिबावर. मग जवळच्या बाकावर जाऊन बसला, त्याच्या पराभवाला स्वीकारत. एक कार त्याच्या समोरून गेली आणि काही फूट अंतरावर थांबली. त्या कारमधून एक व्यक्ती उतरली आणि विवानच्या बाजूला येऊन बसली. विवान, विवान, त्या व्यक्तीने काळजीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याच्या डोळ्यात खऱ्या मायेची झलक दिसत होती. तो होता श्याम रॉय, त्याचा मामाच म्हणावा असा माणूस, आईच्या जिवलग मैत्रिणीचा नवरा. विवानला स्वतःकडे बघवत नव्हतं. त्याची अवस्था दयनीय होती. वाढलेली दाढी, मळलेले कपडे आणि चेहऱ्यावर पराभवाचं सावट. त्याला स्वतःकडे पाहून लाज वाटत होती, म्हणूनच त्याने नजरेचा संपर्क टाळला. श्याम मामाने त्याच्याजवळ सरकत हसून म्हटलं, विवान, माझ्यासमोर तुला लाज वाटण्याची गरज नाही.
मी तुझा अभिमान बाळगतो रे. विवान त्या शब्दाने चकित झाला. कित्येक महिन्यांनी कोणीतरी त्याच्याशी एवढ्या प्रेमाने अभिमानाने बोललं होतं. काय? माझा अभिमान? मी तर सगळं गमावलं आहे. त्याने मनातच विचार केला आणि गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. श्याम मामाने त्याच्या डोळ्यात पाहत पुन्हा म्हटलं, हो विवान, मी अगदी मनापासून सांगतोय, मी तुझा अभिमान बाळगतो. त्या क्षणी विवानच्या आयुष्यातील एक गोड, आठवणीत राहणारा क्षण तयार झाला. श्याम मामाने पुढे सांगितलं, विवान, मी हे शब्द फक्त समजवण्यासाठी बोलत नाहीये. मी खरंच तुझं कौतुक करतो. तू इतरांसारखा आरामाच्या क्षेत्रात राहून मोठ्या IT कंपनीत नोकरी करायची निवड केली असतीस. पण नाही, तू स्वतःचा मार्ग तयार करण्याचा प्रयत्न केलास. तू गर्दीत मिसळायचा नाही तर मार्गदर्शक बनायचं ठरवलंस. यासाठी तुला स्वतःचं कौतुक करायला हवं. विवानच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्याने थरथरत म्हटलं, मामा, माझा मार्ग संपलाय. माझं स्वप्न कोसळलं आहे. मी कंपनी बंद करणार आहे. मी या सगळ्यासाठी योग्य नाही. श्याम मामाने त्याच्या खांद्यावर हात ठेवत शांतपणे उत्तर दिलं, नाही रे विवान, स्वतःचा मार्ग तयार करण्याचं स्वप्न चूक नाही. फक्त तू निवडलेली पद्धत योग्य नव्हती. तुझं ध्येय मोठं आहे, पण पायरी चुकीची घेतलीस. समजून घे, स्टार्टअप सुरू करणं उत्तम निर्णय होता, पण तू त्याला चालवायची योग्य पद्धत वापरलीस का? तुझा ॲप उत्तम आहे, मी मान्य करतो, पण त्यासाठी स्पॉन्सर्स आणि एंजल इन्व्हेस्टर्स लागतात. हे तू विसरलास. ग्राहकांचं लक्ष वेधायचं असेल तर मार्केटिंग आणि जाहिरातींचं काम महत्त्वाचं असतं. एवढं मोठं ॲप चालवायला मोठे सर्व्हर लागतात. त्यासाठी निधी लागतो. हा प्रोजेक्ट तुझा भविष्यकाळासाठी असायला हवा होता, वर्तमान काळासाठी नाही. तू अजून नवीन आहेस विवान. गुगल सगळं शिकवू शकत नाही. तुला अनुभवी लोकांशी संवाद साधावा लागेल. त्यांच्याकडून शिकावं लागेल. तुला मेथडॉलॉजीवर काम करायला हवं. त्या रात्री श्याम मामाच्या त्या शब्दांनी विवानच्या मनात एक नवीन दिवा पेटला आणि तोच त्याचा यशाचा पहिला टप्पा ठरला. विवान त्या संभाषणात पूर्णपणे गुंतला होता. श्याम मामाचे प्रत्येक शब्द तो मनात नोंदवत होता. जणू तेच त्याच्या नव्या जीवनाचं मार्गदर्शन होतं. इतक्यात मामाने रस्त्यावरील एका गाडीवाल्याकडून गरमागरम पदार्थ मागवले. विवानला आश्चर्य वाटलं. एवढ्या मोठ्या पदावर असलेला मामा त्याच्यासोबत साधं रस्त्याचं जेवण खात होता. त्या दोघांमधला तो संवाद मनाला भिडणारा होता. एक खरीखुरी हृदयाला स्पर्शणारी चर्चा. श्याम मामाने एका मुलीला फोन करून बोलावला आणि उद्या ऑफिसमध्ये विवानला भेटायला सांगितलं. फोनच्या दुसऱ्या टोकावरून तिचा गोड आवाज विवानच्या कानावर पडला. थोड्याच वेळात श्याम मामाने विवानला घरी सोडलं आणि त्या रात्री बऱ्याच महिन्यांनंतर विवानच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. त्याचे आईवडीलही ते पाहून सुखावले. त्या रात्री विवानला असं वाटलं जणू तो पुन्हा जन्मला आहे. नवीन आशा, नवीन ध्येय आणि नवीन सकारात्मकतेसह. दुसऱ्या दिवशी त्याच्या ऑफिसमध्ये एक मुलगी आली. हाय, मी सिया. श्याम मामाने मला तुम्हाला भेटायला सांगितलं, ती म्हणाली आणि कामाला सुरुवात केली. विवानने तिला मनोमन देवदूत असंच नाव दिलं, कारण तिच्या येण्याने त्याच्या आयुष्याला नवं वळण मिळालं. तिच्या उत्कृष्ट संवाद कौशल्यामुळे कंपनीत प्रोजेक्ट्स येऊ लागले. सियाने गुंतवणूकदारांचं एक मजबूत नेटवर्क तयार केलं. अभिनंतर सिया हीच विवानची सर्वात मोठी साथ देणारी व्यक्ती बनली. ती मार्केटिंगमध्ये अत्यंत अनुभवी होती आणि तिच्या काम करण्याच्या पद्धतीवर विवान फिदा झाला. रोम एका दिवसात बांधलं गेलं नव्हतं असं म्हणतात, आणि तेच विवानच्या व्यवसायाबाबतीतही खरं ठरलं. हळूहळू पण ठामपणे विवान यशाच्या शिडीवर चढू लागला. नव्या आत्मविश्वासासह, नव्या जोमाने. सियाने विवानला केवळ एक यशस्वी ॲप डेव्हलपर नव्हे तर एक उत्तम व्यावसायिक बनवलं. तिच्या मार्गदर्शनाखाली त्याचं ॲप बाजारात प्रचंड लोकप्रिय झालं. ग्राहक त्याचं ब्रँड नाव आवर्जून पसंत करू लागले. यशाने त्याला नवीन ओळखी मिळवल्या, तर पैशाने त्याला हरवलेली नाती परत मिळवून दिली. त्यात कोयलचंही नाव होतं. हो, बरोबर ऐकलत. कोयल आता विवानची पत्नी झाली होती, पण प्रेमासाठी नाही, पैशाच्या बदल्यात. विवानला हे माहीत होतं, तरीही तो तिच्या वाचून राहू शकत नव्हता. सध्या विवानच्या आयुष्यात यश, प्रतिष्ठा आणि मूल्य या सगळ्यांचा सुंदर संगम झाला होता. त्याने कधीही आपले नैतिक तत्त्व सोडले नाहीत. त्याला यंग बिझनेस माइंड अवॉर्ड मिळाल्यानंतर त्याच्या कॉलेजच्या प्राचार्यांनी त्याला खास निमंत्रण दिलं. तू आमच्या विद्यार्थ्यांसमोर तुझी यशोगाथा सांगायला येशील का? विवान स्वतःवर हसला. 2 वर्षांपूर्वी सगळे त्याच्याकडे पाठ फिरवत होते आणि आता तेच लोक त्याच्या मागे धावत होते. किंवा खरं सांगायचं तर त्याच्या यश, पैसा आणि कीर्तीच्या मागे. तेव्हा अभि हसत म्हणाला, असं नको करूस रे. इतरांना प्रेरणा दे. तुझी गोष्ट कोणाचं आयुष्य बदलू शकते. आज अनेक तरुण आहेत जे तुझ्यासारखं स्टार्टअप सुरू करू इच्छितात. तू त्यांना दिशा देऊ शकतोस. अभिने बोलताच विवानच्या डोळ्यात चमक आली. ती पाहून अभि लगेच म्हणाला, आता सांग, काय विचार चाललाय तुझ्या मनात?
मला सांगू नकोस की तू त्यांना स्पॉन्सर करणार आहेस, विवान आनंदाने ओरडला. बरोबर ओळखलंस, हेच तर मी विचार करत होतो, तो हसत म्हणाला. मी अशा तरुणांना भेटणार आहे जे आपापले स्टार्टअप सुरू करायची योजना आखत आहेत. त्यांचा आयडिया खरंच चांगलं असेल तर मी त्यांना आर्थिक आणि तांत्रिक मदत करणार आहे. विवानचा चेहरा आनंदाने उजळला होता. अभिने हसत त्याचे केस विस्कटले, जे त्याला अजिबात आवडत नव्हतं. माझं हेअरस्टाईल खराब करू नकोस रे, म्हणत त्याने अभिच्या गालावर ओढ घेतली आणि दोघांमध्ये खेळकर भांडण सुरू झालं. काही मिनिटांनी मेघा, विवानची आई, खोलीत आली आणि त्या दोघांना पाहून थक्क झाली. काकू, आम्ही एकमेकांकडे त्या अर्थाने बघत नाही हं, अभि पटकन म्हणाला आणि मेघाने त्याच्या पाठीवर हलकाशी चापट मारली. विवान जोरात हसला आणि आईच्या बाजूने उभा राहिला. आई मुलांनी मिळून अभिला खोलीबाहेर वळवलं. वडील मात्र अभिच्या बाजूने होते. अरे पुरे आता, मुलाला इतकं मारू नका. त्या दिवशी त्यांच्या घरात बऱ्याच दिवसांनी खूप हशा, आनंद आणि एकत्रतेचं वातावरण होतं आणि त्यांना अजिबात कल्पना नव्हती की कोयल पुन्हा विवानच्या आयुष्यात परत येणार होती. विवानने कॉलेजचं निमंत्रण स्वीकारलं आणि कार्यक्रमाची तयारी सुरू झाली. विवान त्या दिवशी फॉर्मल कपड्यांमध्ये तयार झाला होता. कॉलेजला परत जाण्याचा तो क्षण त्याच्यासाठी अभिमानाचा आणि उत्साहाचा होता. पण कॉलेजमध्ये प्रवेश करताच त्याचा सारा उत्साह क्षणात नाहीसा झाला, कारण त्याने कोयलला पाहिलं. ती आपल्या तथाकथित बॉयफ्रेंड संदीपसोबत मजा करत होती. तिचं वागणं पाहून विवानच्या मनात रागापेक्षा जास्त दया आली. त्याला आठवलं कसं तिच्या आईने तिच्यावर किती बंधनं घातली होती आणि तरीही कोयलने सगळ्यांना फसवून सहशिक्षण असलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. आणि आता ती इथे होती, तिच्या आईच्या नकळत संदीपसोबत प्रेमळ वागत. विवानच्या मनात संताप उसळला. ती एवढी खाली कशी जाऊ शकते? तिला आईच्या शब्दांची किंमतच नाही का? असा प्रश्न त्याच्या मनात घुमला. त्याने मनोमन प्रार्थना केली, देवा, मला तिचा द्वेष करायला लागू नये. तिच्या वडिलांचा मी जीवापेक्षा अधिक सन्मान करतो. तिच्या चुकीच्या वागण्यामुळे त्यांना वेदना होऊ नयेत. पण त्याचवेळी विवानला हेही जाणवलं की आता ती लहान मुलगी राहिली नव्हती. तिला काय योग्य आणि काय अयोग्य हे सांगण्याचा त्याला अधिकार नव्हता. त्याने मनात ठरवलं, तिचं भान तिलाच यावं, ती स्वतः जबाबदार व्हावी हीच इच्छा. तेवढ्यात त्याच्या कानावर एक परिचित आवाज पडला. मिस्टर विवान. तो चकित झाला. कोयल होती ती. विवानला तिच्याशी बोलायचं नव्हतं. त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं, चेहऱ्यावर गंभीर भाव ठेवले आणि तिथून निघू लागला. पण कोयल त्याच्या मागेच आली. थांब कोयल, माझ्या मागे का लागली आहेस? काय झालंय तुला? विवानचा आवाज कठोर झाला. विवान, एकदा माझं ऐक ना. आताच तू पाहिलंस ते, म्हणजे तसं नाही आहे, ती अळखळत बोलू लागली. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. विवाने अनेक वादळं झेलली होती, पण तिचे अश्रू मात्र तो कधीच सहन करू शकत नव्हता. तिचं रडणं त्याची सर्वात मोठी कमजोरी होती. तो खोल श्वास घेत म्हणाला, सांग कोयल, काय आहे हे सगळं? माझ्याकडे पूर्ण दिवस नाही. आवाजात राग होता, पण अंतःकरणात काळजी दाटली होती. विवानने तिला पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि शांतपणे तिच्यापासून दूर चालू लागला. कोयल घाबरली. तिच्या मनात भीतीचं वादळ उठलं. जर त्याने सगळं घरी सांगितलं तर? जर आईला कळालं की मी कॉलेजमध्ये संदीपसोबत बोलत होते? नाही, असं होऊच नये. यावेळी तिला सगळं हातातून निसटू द्यायचं नव्हतं. ती विवानच्या मागे धावत गेली आणि शेवटी धाडस करून त्याच्यासमोर बोलायला सुरुवात केली. विवानचा राग आणि त्याचा थंड वागणूक पाहून ती अधिकच अस्वस्थ झाली. तिचे डोळे पाण्याने भरले. ती पूर्णपणे तुटून गेली होती. पण सध्या तिच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं तिचं कुटुंब. तिला त्याच्याशी बोलावंच लागणार होतं. काहीतरी गैरसमज निर्माण होण्याची शक्यता होती. कृपया मला समजावून सांगू दे, तू गैरसमज केलास. मी त्याला खूप दिवसांनी भेटले. त्या घटनेनंतर आमचा कोणताही संपर्क नव्हता, कोयलने थरथरत्या आवाजात सांगितलं. विवानच्या चेहऱ्यावर तिला दिसत होतं की त्याला तिचे आणि संदीपचे एकत्र असणं अजिबात आवडलं नव्हतं. तू विश्वास ठेवणार नाहीस हे मला ठाऊक आहे, पण हीच खरी गोष्ट आहे. आजपर्यंत मी त्याच्याशी कुठल्याही प्रकारचं नातं ठेवलं नाही. माझे आईवडील माझ्यासाठी त्याच्यापेक्षा खूप महत्त्वाचे आहेत, ती म्हणाली, उरलेलं धाडस गोळा करत. विवानने तिच्या डोळ्यातील अश्रू पाहिले आणि खोल श्वास घेतला. कदाचित त्याला तिची अवस्था वाईट वाटली असावी. तेव्हाच कोयलने स्वतःहून सत्य उघड केलं. त्याला माझ्यावर प्रेमही नाही, ती म्हणाली, जणू स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली. विवानने तिच्याकडे एक कठोर नजरेने पाहिला आणि अधीरपणे उभा राहिला. कोयलने डोक्यावर हात ठेवत नजरेखाली बघत हळू आवाजात माफी मागितली. बोलण्यापूर्वी विचार कर कोयल. आणि मी कोण आहे तुला न्याय देणारा? हे तुझं आयुष्य आहे, तुझी समस्या आहे. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मी ना तुझ्यात रस घेतो ना तुझ्या त्या तथाकथित प्रेमकथेत. जे काही करायचं ते कर,
पण तुझ्या आईवडिलांची प्रतिष्ठा खराब होऊ देऊ नकोस, विवानने कठोर पण स्थिर आवाजात सांगितलं. त्याचा इतका थंड आणि कठोर वागणूक पाहून कोयल थोडा वेळ निशब्द झाली, पण ती त्याच्याशी वाद घालू इच्छित नव्हती. तिची एकच इच्छा होती, हा विषय इथेच थांबावा. तेव्हाच कोणीतरी मागून आवाज दिला, मिस्टर विवान. तो आवाज ऐकून कोयल दचकली. येस सर, विवान तात्काळ म्हणाला आणि प्राचार्यांकडे वळून गेला. कोयल शांतपणे आपल्या मैत्रीण परीकडे गेली आणि संदीप व स्वप्नालीकडे दुर्लक्ष केलं. मात्र तिच्या मनात जुनी घटना पुन्हा उफाळून आली आणि तिला पुन्हा भीती वाटू लागली. कोयल, थांब ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे. संदीप तिच्या मागे आला. ती अस्वस्थ झाली आणि थेट मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या वर्कशॉपकडे धावली. पण तो थांबत नव्हता. सतत तिचं नाव घेत राहिला. कृपया माझं नाव घेऊ नकोस, लोकांचं लक्ष आपल्याकडे जाईल, ती दबक्या आवाजात म्हणाली. संदीपने तिच्या परिस्थितीची जाणीव करून घेतली आणि हळूच मागे हटला. थोडा श्वास सावरत कोयल थरथरत्या पायांनी वर्गाकडे गेली. परीने तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, कोयल रिलॅक्स, तुला त्याला सामोरं जायलाच लागेल, मग धाडस शिक. थोड्याच वेळात संदीपही वर्गात आला आणि तिच्याकडे परक्या व्यक्तीसारखा वागू लागला. हे पाहून कोयलच्या मनात एक विचित्र मिश्र भावना जागी झाली. थोडं वाईट वाटलं, पण कुठेतरी बरंही वाटलं. का माझं आयुष्य एवढं गुंतागुंतीचं झालंय, ती मनात म्हणाली. किती बरं झालं असतं जर एखादा असा असता ज्याच्याशी मी सगळं मनमोकळं बोलू शकले असते. तेव्हाच वर्गाची घंटा वाजली आणि ती वास्तवात परत आली. 1 वर्ष अगदी क्षणात निघून गेलं आणि त्या वर्षात कोयलला फार काही कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं नाही. उलट ती आपल्या वर्गात टॉपर बनली होती. तिच्या मेहनतीने आणि एकाग्रतेने सगळ्यांचा अभिमान वाढवला होता. एके दिवशी विभागाचे सहाय्यक प्रमुख इंदर सर तिला म्हणाले, कोयल, आता तू गेट परीक्षेचं कोचिंग घे, तू उत्तम करशील. पण कोयल एका गोष्टीत अडकली होती. कोणत्या कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घ्यायचा हेच तिला समजत नव्हतं. तिचा गोंधळ पाहून इंदर सर हलकेच हसले. चल, मी मदत करतो. उद्या लंच ब्रेकच्या वेळी एक सिनियर येणार आहे ज्याने गेट परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेत. तू आमच्यासोबत भेटायला चल, त्याच्याकडून तुला योग्य सल्ला मिळेल, असं म्हणत त्याने तिचं मनोबल वाढवलं. कोयलने मान हलवली आणि दुसऱ्या दिवशीच्या भेटीसाठी तयारी केली. दुसऱ्या दिवशी दुपारी ती इंदर सरांच्या कॅबिनसमोर उभी होती. मे आय कम इन सर, ती म्हणाली आणि आत आली. इंदर सर इथे नाहीत. ते म्हणाले होते की 10 मिनिटात परत येतील. तू बसू शकतेस. एक आवाज आला आणि तो आवाज ऐकून कोयल दचकली. ती हळूच त्या दिशेने पाहिलं आणि तिचं मन एकदम कोसळलं. विवान, तिच्या तोंडून अचानक ओरडल्यासारखं बाहेर पडलं. क्षणभर तिला वाटलं जणू नियती तिची थट्टा करत आहे. का प्रत्येक वेळी हाच माणूस माझ्या आयुष्यात परत येतो? ती स्वतःशीच विचार करत खुर्चीत असहाय्यपणे बसली. कोयलच्या विनवण्यांनी विवानचं हृदय मऊ पडलं होतं. तिचं स्पष्टीकरण तो शांतपणे ऐकत होता आणि तिला सावरणारच होता. पण ज्या क्षणी तिने संदीपच्या प्रेमाविषयी आपली नाराजी व्यक्त केली की त्याला तिच्यावर प्रेम नाही, त्या क्षणी विवानचा राग अनावर झाला. त्याला तिच्या पालकांबद्दलच्या बेफिक्रीवर संताप आला. त्याला वाटलं ही मुलगी आयुष्यात एवढं काही झालं तरी का बदलत नाही. तो तिला चांगलंच सुनावणार होता, पण नेमकं तेवढ्यात प्राचार्यांनी त्याला बोलावलं आणि त्यामुळे कोयल त्याच्या रागातून वाचली. कार्यक्रमात विवानने आपल्या यशाकथेचं मनापासून वर्णन केलं. काही विद्यार्थी त्याचं भाषण मन लावून ऐकत होते, तर काही जण पेनशी खेळत किंवा बोटं मुरगळत कंटाळलेले दिसत होते. कार्यक्रम संपल्यानंतर विवान थेट आपल्या ऑफिसमध्ये परतला. कॉलेजमध्ये कोयलला पुन्हा पाहिल्यानंतर त्याच्या भावना उसळल्या होत्या, पण त्याने स्वतःला आवरलं. ही मुलगी माझ्या आयुष्यात जास्त परिणाम करणारी आहे, हे तो स्वतःलाच मान्य करत होता. मे आय कम इन विवान, दारातून सिया आवाज देत म्हणाली. तिचा आवाज ऐकून विवानच्या चेहऱ्यावर एक हलकी स्मितरेषा उमटली. मी तुझ्या हसण्याला माझ्या हृदयात आणि या खोलीत प्रवेशाचा परवाना समजते, सिया कवितेसारखं म्हणाली. अलीकडेच ती कादंबऱ्या आणि कविता लिहायला लागली होती, तिच्या आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी. ती एक सर्वगुण संपन्न स्त्री होती, समर्पित, कुशल आणि प्रेरणादायी. विवानसाठी ती खरोखरच एक देवदूत होती, जी नेहमी त्याच्यासोबत उभी राहून त्याच्या आयुष्यात शांतता आणि आनंद आणत होती. काळ वेगाने पुढे सरकत गेला आणि त्याच्यासोबत विवानच्या आयुष्यात आणखी एक यशस्वी वर्ष आलं. आता मोठ्या कंपन्यांकडून त्याच्या ॲप्लिकेशनच्या नवीन आवृत्त्यांसाठी मागण्या येऊ लागल्या. व्यवसायाचं उत्पन्न त्यांच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त वाढलं. बाजारात त्यांचं नाव गाजू लागलं आणि दूरसंचार उद्योगमंत्र्यांची सुद्धा त्यांची ओळख झाली. पण वाढत्या कामामुळे विवानला अधिक कर्मचारी हवे होते. दिवस रात्र काम करून तो त्या गरजा पूर्ण करत होता. विवान, का नाही आपण तुझ्या कॉलेजमधूनच फ्रेशर्सना नोकरी देऊया आणि जे आपल्या कंपनीत पदवी संपल्यानंतर काम करायला इच्छुक आहेत त्यांना आधीपासूनच प्रशिक्षण देऊ. एक करार करू आणि त्यांना पायलट बॅच म्हणून ठेवू. शेवटी प्रयोग करणं काही चुकीचं नाही ना, सियाने सुचवलं.
जरी तिच्या कल्पनेत काही गुंतागुंती होत्या तरी विवानला ती कल्पना आवडली. पण प्राचार्यांकडे प्रस्ताव मांडण्याआधी त्याने विभागाचे सहाय्यक प्रमुख इंदर सर यांच्याशी बोलायचं ठरवलं. ते त्याच्या मनात खूप जवळचे होते आणि प्लेसमेंट हेडशी त्यांचा चांगला संपर्क होता. त्याने लगेच इंदर सरांना फोन केला आणि भेट ठरवली. दुपारच्या वेळी ते भेटले. इंदर सर म्हणाले की त्यांच्या विभागातील एक मुलगी गेट परीक्षेसाठी मार्गदर्शन शोधत आहे. त्यांनी तिचे पेपर्स दाखवले. तिच्या विचारशक्तीने आणि समस्यांवर उपाय शोधण्याच्या क्षमतेने विवान प्रभावित झाला. त्याने तिला मदत करण्यास तत्परता दाखवली. तेवढ्यात इंदर सरांना घरून फोन आला आणि ते म्हणाले, मी 10 मिनिटात परत येतो असं सांगून बाहेर गेले. थोड्याच वेळात विवानने एक परिचित आवाज ऐकला. विवान? तो आवाज ऐकून त्याने वर पाहिलं आणि त्याच्या डोळ्यांसमोर कोयल उभी होती, धक्क्यातून थरथर कापत. विवानने तिच्याकडे कठोर नजरेने पाहिलं. अरे, ही पुन्हा इथेच? असं वाटतं ही मुद्दाम माझ्या वाटेत येते का काय? त्याच्या मनात विचार दौडले. तो शांतपणे म्हणाला, इंदर सर 10 मिनिटात येतील, तू बस. कोयल घाबरून त्याच्या समोरच्या खुर्चीत बसली आणि त्या दोघांमधलं शांत वातावरण पुन्हा जुन्या आठवणींनी भरून गेलं. कोयल समोर बसली होती आणि काही मिनिटातच तिच्या अंगात एक वेगळीच घबराट भरली. ती शांत राहण्यासाठी हातातल्या पेनशी खेळू लागली. अधूनमधून ती विवानकडे पाहत होती, पण त्याची नजर तिच्याकडे थेट खिळली होती. मी इथे आले ते... कोयल बोलायला सुरुवात करताच विवानने तिला अडवलं. मला माहीत आहे तू त्या सिनियरच्या शोधात आली आहेस, जो तुला गेट परीक्षेत चांगले मार्क्स मिळवायला मार्गदर्शन करेल. आधी माझं काम पूर्ण करू दे, मग याबद्दल बोलू, तो ठाम स्वरात म्हणाला. रागीट माणूस, कोयलने पुटपुटत म्हटलं आणि वर्गात परत जाण्याचा निर्णय घेतला. ती उठली तेव्हा चुकून तिचा पेन खाली पडला आणि टेबलाखाली घसरत गेला. ती पेन उचलण्यासाठी खाली वाकली तेव्हाच तिला संदीपचा आवाज ऐकू आला. अरे देवा, कोयलच्या मनात आलं. गेल्या वर्षभरात ती त्याला टाळत होती, पण तो काही हार मानत नव्हता. तो एखाद्या हरवलेल्या पिल्लासारखा सतत तिच्या मागे फिरत असे. ती पटकन टेबलाखाली लपली आणि विवानला इशारा केला की तिथे तिचं काही बोलायचं नाही. पण विवानच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळाच आनंद दिसत होता. जणू ती अडचणीत असल्याचं पाहून त्याला गंमत वाटत होती. विवान, कोयल दिसली का? संदीपने विचारलं. स्वरात चीड होती. विवानने आपले पाय क्रॉस केले, खुर्चीत मागे झुकला आणि त्याला पूर्णपणे दुर्लक्ष केलं. मी विचारतोय विवान, कोयल दिसली का तुला? संदीपचा राग वाढला. विवानच्या तीक्ष्ण नजरेने मात्र त्याचा स्वर मवाळ झाला. हो दिसली, विवान शांतपणे म्हणाला. कोयलचं मन संतापाने भरून गेलं. तिला वाटलं आता ती त्याचं नाकच मोडेल, पण तिने आपलं तोंड बंड ठेवलं. कुठे? संदीपच्या डोळ्यात चमक आली. तो मला का सतत त्रास देतोय? कोयलच्या मनात विचार घडू लागले. ती या खोलीतच आहे. विवानच्या शब्दांनी कोयलचं काळीज दडपलं. ती गोंधळली, घाबरली आणि टेबलाखाली वेटोळं घालून बसली, जणू काही लहान कीटकासारखी लपली होती. संदीपच्या नजरा खोलीभर फिरू लागल्या आणि तो टेबलाजवळ येताच विवान अचानक उठला आणि टेबलसमोर उभा राहिला, जणू तिला पूर्णपणे झाकून टाकलं. मस्करी केली मी, विवानने सहज म्हटलं. संदीपचा चेहरा रागाने लाल झाला आणि तो तिथून निघून गेला. विवानने वेळेवर पुढे येत संदीपच्या नजरेचा मार्ग पूर्णपणे अडवला. त्यामुळे संदीपला कोयल दिसलीच नाही. तेवढ्यात बाहेरून स्वप्नालीचा आवाज आला. संदीप, ऐकलं का? ती म्हणे मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये आपल्या खास मित्राला भेटायला गेलीये. हे ऐकताच संदीप ताबडतोब बाहेर धावला आणि टेबलाखाली बसलेली कोयल दिलासा घेऊन श्वास घेत म्हणाली, हुश, बाहेर ये, विवानने कठोर पण आदेश देणाऱ्या आवाजात म्हटलं. कोयलच्या मनात एका क्षणासाठी विचार आला. त्याने मला वाचवलं, देवाचे आभार. ती उठण्याचा प्रयत्न करत होती, पण अचानक तिचे केस टेबलाच्या एका खिड्यात अडकले. विवान, ती किंचाळली, त्याचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी. तो ताबडतोब वाकला आणि तिची अवस्था पाहू लागला. कोयलने केस ओढून सोडवायचा प्रयत्न केला, पण त्यामुळे वेदना अधिक वाढल्या. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. थांब, केस ओढू नकोस, टक्कल होशील मग, विवानने चिडक्या सुरात म्हटलं. कोयल रागाने हात छातीवर ओढून घेऊन बसली आणि त्याच्याकडे कटाक्ष टाकला. आता ती शांत राहून त्याच्याकडून मदतीची वाट पाहू लागली. विवान तिचे केस सुटवू लागला. त्याचा चेहरा जवळ येऊ लागल्यावर कोयलचं हृदय जोराने धडधडू लागलं. काय होतंय मला? ती स्वतःलाच विचारू लागली. त्या क्षणी तिला आठवलं, परी नेहमी म्हणायची, विवानच्या चेहऱ्याचे कट्स म्हणजे परफेक्ट मॉडेल मटेरियल. ती नकळत पुटपुटली, खरंच तो देखणा आहे. पण लगेचच तिने आपली जीभ चावली. विवानने तिच्याकडे नजर रोखली. कोयल त्याच्याकडे पाहत राहिली. त्या डोळ्यात काहीतरी गूढ होतं. त्याचा गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर लागल्याने ती अस्वस्थ झाली आणि तिने चेहरा दुसरीकडे वळवला, कोणी येतंय का हे पाहण्यासाठी. आता तू जाऊ शकतेस, विवान शांतपणे म्हणाला.
कोयलने क्षणातच प्रतिक्रिया दिली. ती ताबडतोब उठली आणि घाईघाईने खोलीबाहेर पळाली. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या नवीन कथेचे पहिले 2 भाग कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.